सगळ्यात जास्त आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जेवढे आतापर्यंतचे सर्टिफिकेट निघालेले आहेत तेवढे सगळे त्यांच्या कार्यकाळामध्ये निघालेले आहेत. समाजांनी त्यांच्यावर जो विश्वास ठेवला होता, परंतु त्यांची राजकीय त्यांच्यावर काय दबाव असेल ते माहीत नाही, परंतु त्यांच्यावरती जो राजकीय दबाव आला त्यानंतर त्यांच्या हातातली सत्ताही गेली. परंतु निश्चितच जर एकनाथ शिंदे साहेब जर सत्तेत परत आले असते तर महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं. कारण कुणबी आणि मराठा हा एकच आहे हे कोर्टानेही सिद्ध केलेलं आहे. अनेक सातारा गॅजेटियर असेल, हैदराबाद गॅजेटियर असेल, यामध्येही त्याचा उल्लेख आहे. परंतु जाणीवपूर्वक आपले मतांच्या पोळ्या भाजण्यासाठी याच्यामध्ये अंतर ठेवून हे सरकार म्हणजे फडणवीसांचं सरकार मराठ्यांना जाणीवपूर्वक त्यांनी आताही जे उपसमितीच्या माध्यमातून वचन दिले होते की गुन्हे मागे घेऊ, प्रत्येकांचे सगळे सुरळीत करू, व्हॅलिडिटीसाठी अडचण येणार नाही, यापैकी एकही शब्द त्यांनी पाळलेला नाही. त्यामुळं दादावरती परत एकदा उपोषण करायची वेळ आलेली. आणि सरकार कुठलंही असो, पक्ष कुठलाही असो, त्यांनी मराठा समाजाला एवढं हलक्यात घेण्याची गरज नाही. कारण संविधानानं सगळ्या जातीला समान हक्क दिलेला आहे. त्यामुळं संविधानावर ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्या संविधानाच्या कायद्यानुसारच आम्ही आमचं आरक्षण मागत आहोत.